गोंदवले बुद्रुक येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत जिल्हास्तरीय भटके व विमुक्त दिन उत्साहात साजरा। राज्य शासनाच्या वतीनं 31 ऑगस्टला भटके व विमुक्त दिन साजरा करण्यात येतो। या निमित्तानं इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सौ सोनिया गोरे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या उपसंचालिका कांचन जगताप, निरीक्षक सुनील करचे, मंत्रालय सांख्यिकी विभागाचे उपसंचालक विक्रम देशमुख, विक्रांत मोरे, भटके विमुक्त जमाती संस्थेचे अध्यक्ष भाई माने, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, संचालक बाळासू माने, शिवाजीराव महानवर, हनुमंत शिंदे महाराज, राजाभाऊ देशमुख, हरीश गायकवाड, महादेव नाळे, विष्णुपंत कट्टे, MK भोसले, शिवाजीराव भोसले, बाळासू रणपिसे, अरुण कट्टे, तानाजी शिंगाडे, डॉक्टर राजेंद्र अवघडे, जगन्नाथ कट्टे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यातील विविध आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना तसेच वाघमोडेवाडी व कचरेवाडी येथील गजी मंडळांनी सादर केलेल्या गजी नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। उपसंचालिका कांचन जगताप यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली। श्री MD दडस यांनी सूत्रसंचालन केलं। DD कदम यांनी आभार मानले। यावेळी मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयात। ज्यांचं जीवन हे भटकंतीचं आहे, स्वतःचं जीवन जगण्यासाठी कायम फिरता राहून स्वतःचा उदरनिर्वाह ज्या लोकांना करायला लागतो, ज्यांच्याकडे स्थावर राहण्याची ठिकाणच नाही, असा हा भटका विमुक्त समाज। आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्या समाजाची मुलं शिकली पाहिजेत, शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत, त्यांना जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी मानाचं स्थान मिळालं पाहिजे, समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका सरकारच्या वतीनं या ठिकाणी घेतली। एक थोर समाजसेवक या सगळ्या उपेक्षित वंचित घटकाला न्याय देणारा, त्यांना बळ देणारा आणि त्याला समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा हा प्रवाह गाडगेबाबांनी खूप पूर्वी चालू केला आहे। तो सातत्यानं पुढे घेऊन जाण्याचं काम करत असलेली ही संस्था, जी आदरणीय यशवंत बाबांच्या पदस्पर्शानं पावन झाली, कर्तृत्वानं उभी राहिली आणि अशा अनेक शाळा, हायस्कूल मानव सरांची शाळा असेल, ही शाळा असेल, अशा या संस्थेच्या अनेक शाळा आहेत की त्या शाळा खूप उत्तम असं काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत। भटक्या विमुक्तांच्या या कार्यक्रमाला येणं माझं कर्तव्य आहे। तो कार्यक्रम ज्या संस्थेमध्ये आहे त्या यशवंत बाबांची संस्था आहे आणि बाबांनी मला राजकारणात आल्या पहिले आशीर्वाद मला बाबांनी दिलेले आहे आणि त्या आशीर्वादाची मला काही जाणीव आहे। बाबांनी माझ्या राजकारणाची खूप कमी कालखंड आम्हाला मिळाला असला तरी सुद्धा त्या कालखंडामध्ये माझ्यामध्ये असलेले नेतृत्व खऱ्या अर्थानं कोणी बघितले असतील तर ते बाबांनी बघितले होते आणि त्यावेळी बाबांनी सांगितलं होतं, आता बाबांचं म्हणणं होतं की आमच्या बाळासाहेबांकडे लक्ष द्या, आमच्या संस्थेकडे लक्ष द्या। आणि काही झालं, कसली परिस्थिती आली तरी कायम या संस्थेच्या पाठीशी राहण्याची भूमिका संजयराव मी कायम घेतलेली आहे। कसली परिस्थिती घेतलेली आहे, या भटक्या विमुक्तांना मानाचं समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे म्हणून त्यांची शक्तिशाली बळकट करण्याचं काम असेल। हे सगळी कामं आता सरकारच्या माध्यमातून होताना दिसतात आणि ते आमचा संघ परिवार असेल, आमची सगळी ही भारतीय जनता पक्षाची टीम असेल, ही सगळी ताकदीनं काम करत असते। समाजातली असमानता होती आणि काही घटकांना वाटायचं की त्याला मिळतं आम्हाला मिळत नाही, आमच्याला अन्याय होतो, तो सगळा अन्याय दूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली 14ला झाला असेल, आता चालू झाला असेल, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडात झालं असेल, हे काम खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम आता सरकारच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे भटक्या विमुक्तांना सन्मान देणं, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, समाजामध्ये मानाचं स्थान देणं, हे जे काम आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं आपण नेतृत्व करणाऱ्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे आणि या समाजाचा कुठलाही घटक असा राहिला नाही पाहिजे किंवा त्याच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण झाली नाही पाहिजे की आम्ही समाजामध्ये आहोत का नाही, आम्हाला या ठिकाणी बसणं उचित आहे का नाही, आम्हाला या ठिकाणी जाणं उचित आहे का नाही। त्यामुळं अनेकदा बघतो हा समाज कधीतरी वाम मार्गालाही लागतो
आपल्याला जेव्हा प्रवाहातून बाजूला राहिलेला समाज हा कायम वाह मागायला लागतो, हेही आपण अनुभवलेलं आहे. म्हणजे आज आपण बघतो गडचिरोलीला गेला तर पूर्वीचं गडचिरोली आताचं गडचिरोली आपण हा जो बदल बघितला, ज्या ठिकाणी विकास होतोय, ज्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येतोय, तो समाज मुख्य प्रवाहामध्ये आल्यानंतर चांगलं जीवन जगायला लागतो, हे या निमित्तानं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि जे काम आपण आपल्या चाललंय ते आणखीन उत्तम प्रकारे आपण या सगळ्या संस्था चालवाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.